काही प्रमुख रेखावृत्त आपण बघूया. SW पॅटर्नने पृथ्वीवर उभ्या काल्पनिक रेषा म्हणजे रेखावृत्त, 0 डिग्रीचे आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळ रेखावृत्त, 180 डिग्रीचे आंतरराष्ट्रीय वार रेषा, इथून दिवस सुद्धा बदलतो. आणि अजून एक रेखावृत्त महत्त्वाचं आहे भारताच्या अनुषंगाने 82.5 डिग्रीचं रेखावृत्त, 82.5 डिग्री पूर्व भारतीय प्रमाणवेळ. करेक्ट, मौज कर दी. क्या बात है, क्या बात है. एवढं भारतातील 13 प्रमुख बंदरची माहिती पुढच्या काही मिनिटात बघणार आहे. भूगोलाचा अभ्यास हा नकाशाच्या साहाय्याने सोप्या पद्धतीत कसा करायचा यासाठी आपण मला अनअकॅडमीवर फॉलो करू शकता. अनअकॅडमीचे ॲप डाउनलोड करा, SW लाईव्ह कोड वापरा. सकाळी 9, 12, दुपारी 4, रात्री 8 आणि 10 या वेळेत मी फ्री क्लास आणि उर्वरित वेळेत किमान 4 ते 5 तास प्लस क्लासवर मी तुमच्यासोबत असतो. शिपिंग मंत्रालय भारत सरकार हे भारतातील सर्व मुख्य पोर्ट म्हणजे मुख्य बंदरं आणि छोट्या मोठ्या बंदरांचं हे करते, म्हणजे ज्याला म्हणू की हाताळणी करते. भारतात एकूण 13 प्रमुख बंदर आहे. भारतीय मुख्य भूमीला लाभलेला 7,516 किलोमीटर म्हणजे त्याच्यात अंदमान निकोबारमधला सागरी किनारा आला. ह्याच्यात 6,100 समुद्र किनारा हा पूर्व आणि पश्चिम समुद्र किनारा अशा 9 राज्यांना आहे. उर्वरित समुद्र किनारा हा अंदमान निकोबारला आहे. अंदमान निकोबारला भारताचं एक प्रमुख बंदर विशाखापट्टणम पोर्ट ब्लेअर आहे, जे अंदमान निकोबारची राजधानी आहे. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर पश्चिम बंगाल राज्यात हुबळी, कलकत्ता हे एक बंदर आहे. ओरिसा राज्यात पाराद्वीप हे एक बंदर. भारतातील सर्वात खोल असलेलं विशाखापट्टणम हे बंदर सुद्धा सीमांध्रामध्ये. 3 प्रमुख बंदर असलेलं एकमेव राज्य म्हणजे तामिळनाडू, एन्नोर, मद्रास आणि तुतीकोरीन. अलीकडच्या काळात इस्रोचं सॅटेलाइट लॉन्चिंग सेंटर सुद्धा तुतीकोरम येथे होणार आहे, जे सध्या विशाखापट्टणमला आहे. सोबतच पश्चिम किनाऱ्यावर येऊया. पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर कराची हे बंदर पाकिस्तानला गेल्यावर रातोरात निर्माण केलेलं बंदर म्हणजे कांडला, जे सध्या गुजरातमध्ये आहे. पश्चिमेकडील देशाची आयात निर्यात करण्यासाठी, खनिज संपत्तीची आयात निर्यात करण्यासाठी, युरोपसोबत व्यापार करण्यासाठी वापरण्यात येणारा बंदर कांडला. मुंबई प्राचीन बंदर. मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT न्हावाशेवा रायगड जिल्ह्यात आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला गोवा आणि गोव्याला प्रसिद्ध असलेलं प्रमुख बंदर म्हणजे मुरगाव. बेल्लारी, हॉस्पेट या कर्नाटक राज्यातील ज्या खाणी आहेत तिथून खनिज संपत्ती बाहेर निर्यात करण्यासाठी मंगलोर. तर अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखण्यात जाणारं कोची, मसाल्याच्या पदार्थाची निर्यात करण्यासाठी प्रसिद्ध असलेलं कोची, पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं कोची हे बंदर. असे एकूण हे 12 बंदर आहेत. यापेक्षाही नवनवीन माहित्यांसाठी या यूट्यूब चॅनलवर मला फॉलो करा. अनअकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. SW लाइव अनलॉक कोड करून घर बसल्या शिका, क्योंकि मुझे पता है घायल तो यहाँ हर एक परिंदा है साहब, जिसमें फिर से उड़ने की ताकत वही जिंदा है, वही जिंदा है. बघतोय आपण भारताचा नकाशा. नकाशाच्या साहाय्याने भूगोलाचा अभ्यास ही जगातली अभ्यास करण्याची, भूगोलाचा, इतिहासाचा, करंट अफेअरचा सगळ्यात सोपी पद्धत आहे. त्याच्यामुळे अनअकॅडमीच्या या ॲपमध्ये आपण भरपूर सारा अभ्यास करत असतो. करूया सुरू नकाशाच्या साहाय्याने भूगोलाचा अभ्यास. भारताचा एक नकाशा तुमच्या समोर दिसतोय. यस, नकाशामध्ये काही स्पॉट्स आहेत जे मी विचारेल, तुम्ही पटापट त्याची उत्तरं द्यायची आहे, बरोबर. नकाशा झूम इन आउट पण होतो, काळजीचं काही कारण नाही. ज्याला जितकं लागलं तितकं आपण झूम इन करू शकतो, झूम आउट करू शकतो. याच्यात हा भारताचा पॉलिटिकल नकाशा आहे है ना. तो भारताच्या प्राकृतिक नकाशा आहे. तर प्राकृतिक नकाशामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात. हां, ओके, विचारू काही गोष्टी. बरं, या ठिकाणी एक पर्वतरांग आहे. त्या पर्वतरांगेचं नाव काय सांगा बरं. ती पर्वतरांग राजस्थान या राज्यामध्ये प्रामुख्याने वाहते. हरियाणा, दिल्लीमध्ये तिचा काही भाग आहे. तर थोडासा काही भाग गुजरात राज्यात सुद्धा येतो. त्या पर्वतरांगेमध्ये लुनी, साबरमती आणि मही
बनास ह्या 3 प्रमुख नद्या उगम पावतात. त्या पर्वतरांगेतील सगळ्यात उंच शिखर गुरु शिखर हे आहे. त्या पर्वतरांगेचं नाव काय आहे? गुरु शिखरच्या परिसरात माउंट अबू हे सुद्धा एक थंड हवेचं ठिकाण आणि ओम शांती ह्याचं ते एक भारताचं सेंटर आहे. यस, परफेक्ट जी, कुचेकर जी, वर्तक जी, बहुत बढ़िया. मग ह्या पर्वतरांगेचं नाव काय मंडळी? अरवली. अरवली, बरं. अरवली पर्वतरांगेच्या थोडं पूर्वीकडे मध्य प्रदेशमध्ये अमरकंटक पठारापासून एक पर्वतरांग आहे जी प्रामुख्याने मध्य प्रदेशमध्ये आहे. ह्या पर्वतरांगेचं नाव काय आहे? सांगा पटापट. या पर्वतरांगेतून मही, चंबळ, शोण, बेतवा, केन, पुनपुन ह्या नद्या उगम पावतात. या पर्वतरांगेच्या दक्षिणेला नर्मदा ही नदी खचदरीतून वाहते. परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. ह्या पर्वतरांगेचा जास्तीत जास्त भाग हा मध्य प्रदेशमध्ये येतो. त्या पर्वतरांगेचं नाव विंध्य. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. अजून एक पर्वतरांग आहे जी विंध्य पर्वतरांगेच्या दक्षिणेला प्रामुख्याने छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातचा काही भाग या राज्यामध्ये वाहते. त्या पर्वतरांगेच्या उत्तरेला नर्मदा नदी असून दक्षिणेला बऱ्हाणपूर खिंडीतून दक्षिणेला आलेली तापी नदी ही सुद्धा आहे. ही पर्वतरांग महाराष्ट्रात अमरावती व नंदुरबार या 2 जिल्ह्यापुरती जास्त मर्यादित असून तुरळक प्रमाणे अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळेचा काही भाग आणि नंदुरबार तर आहे. त्या पर्वतरांगेचं नाव काय आहे? परफेक्ट, ही सातपुडा पर्वतरांग. मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प सुद्धा तर या पर्वतरांगेमध्ये येतो. परफेक्ट झाल्या 3 पर्वतरांग. चौथी पर्वतरांग बघायची. तापी नदी खोऱ्यामुळे सातपुडा पर्वतरांगेपासून वेगळी झालेली व गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ, तामिळनाडू अशा 6 राज्यामध्ये ही पर्वतरांग आहे. तिला महाराष्ट्रात सह्याद्री ह्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. या पर्वतरांगेचं मुख्य नाव काय आहे? क्या बात, क्या बात. पश्चिम घाट. बहुत बढ़िया मंडळी, जबरदस्त. काय अभ्यास चालू आहे. क्या बात, क्या बात. फटाफट. सेम जसा पश्चिम घाट आहे, इथं खिंड आहे, एक पालघट खिंड, आणि खाली सी आकाराची तामिळनाडू आणि केरळ या 2 राज्यापुरती मर्यादित एक पर्वतरांग जी भारताची सर्वात दक्षिणेकडची पर्वतरांग आहे. तिचं नाव काय? व्हेरी गुड. कार्डमम. कार्डममला मराठीत काय म्हणतात हा शब्द शोधण्याचं काम तुमचं. एक मसाल्याचा पदार्थाचं नाव आहे कार्डमम. ज्याप्रमाणे पूर्व घाट आहे, पश्चिम घाट आहे, त्याप्रमाणे तुरळक असा हा पूर्व घाट. परफेक्ट. याला म्हटलं जातं पूर्व घाट. नलामल्ला, वेलिकोंडा, पेलिकोंडा, जवादी, शिवराय आणि खाली कार्डमा. निलगिरी हिल्स या ठिकाणी हा दोन्ही घाट हे भेटतात, एकत्र येतात. यस, इलायची म्हणतात. वा वा वा, जबरदस्त आवाज. इथपर्यंत क्लिअर सगळा. भारताच्या सर्वात दक्षिणेला नंगा पर्वतपासून तर इकडे नामच्या बारवापर्यंत जी पर्वतरांग आहे, जी प्रमुख पर्वतरांग आहे, जी ट्रान्स, मध्य, बृहद, शिवालिक, तराई अशा वेगवेगळ्या याच्यात आपण बघितली. त्या पर्वतरांगेचं नाव काय? वा 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 सर, दिस इज हिमालय. बरोबर ना? हिमालय पर्वतरांग. हिमालय पर्वतरांगेचा पूर्वेकडील जो भाग आहे, एक्सटेन्शन आहे, ते त्याचं नाव म्यानमारमध्ये अराकन योमा,
तर नागा, मनी, मिझो या भागामध्ये त्याला म्हटलं जातं पूर्वांचल हिमालय. परफेक्ट. आणि ह्याच्या वरती चायनाच्या क्षेत्रामध्ये येतं जगाचं छप्पर, तिबेट पठार, प्लॅटो ऑफ तिबेट, तिबेटचे पठार. जमलं का? परफेक्ट. हिंदकुश पर्वतरांग पाकिस्तानमध्ये. ह्या प्रकारे भारतातल्या प्रमुख पर्वतरांगा आहे. या ठिकाणी मेघालयामध्ये गारो, खासी, जयंतिया आणि बरेल. यस, झाला. पूर्ण भारत कव्हर झाला का? यस, यही जादू है SW पॅटर्न की. सचिन वारुडकरने शोधून काढलेला हा पॅटर्न असं लोक म्हणतात. मी बऱ्याच काही गोष्टी आहे. हा प्राकृतिक भारताचा नकाशा. फक्त आपण पर्वत बघितली, त्या पर्वतरांगेच्या काही छोट्या मोठ्या विशेषता बघितल्या. यातला सर्वात तरुण पर्वतरांग जर म्हटली तर हिमालय आहे. सर्वात जुनी जर म्हटली तर सातपुडा, विंध्य, अरवली आहे. वली असलेला हा आहे. ओके, यस. तो अशा भरपूर काही गोष्टी याच्यावर छोट्या छोट्या हे येऊ शकतात. याच्यापेक्षा जास्त डिटेल शिकायचं असेल तर आजच अनअकॅडमी ॲप डाउनलोड करून तुम्ही मला फक्त फॉलो करू शकता. बघा बरं, भारताचं एकूण क्षेत्रफळ 32,08,000 का 87,263. आय एम राईट और रॉन्ग? बहुत बढ़िया. ते तर उलट सस्पेन्स ठेवायला पाहिजे होतं ना, असं ब्रेकमध्ये टाकायला पाहिजे होतं. येस. अरे खिशात A4 साईजवर भारत आणून देऊ स्पर्धा परीक्षेसाठी. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही की राज्यसेवा पूर्वला भारत किंवा ओशनोग्राफी, क्लायमॅटॉलॉजी वगैरे वगैरे, जिओमॉर्फो, ह्युमन जिओग्राफी हा आहे. मेन्सला फक्त महाराष्ट्र आहे ना राज्यसेवा. आणि इतर एक्झामला पण इतका काही डिटेल नाही ना, जितका डिटेल विद्यार्थी करतात. समजते का? यस दादा. पुढे, पृथ्वीच्या एकूण क्षेत्रापैकी भारताचा क्षेत्रफळ हे फक्त 0.57 डिग्री आहे. आहे का युनिक माहिती? फॉन्ट नीट आहे का? नाही तर उद्या येताना फॉन्ट आणखी मोठा आणेल. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी भारताचा जो माहिती आहे 0.57%. व्हेरी गुड. परंतु जगाच्या ज्याला म्हणता येईल की जेवढी काही जमीन आहे त्या जमिनीच्या भारताचं जे क्षेत्रफळ आहे ते 2.4. मंडळी इथं करेक्शन करा बरं का. क्लिअर आहे? यस. हा बॉक्स क्लिअर. भारताचं एकूण क्षेत्रफळ 32,00,000.57. जगाचं म्हणजे पाणी विनी सहित सगळे पृथ्वी आहे है ना. आणि जमिनीचा जर विचार केला तर 2.47. परफेक्ट आहे का? क्या बात. आणि ह्या भारताच्या एवढ्या क्षेत्रफळाच्या जवळजवळ 9, 9.5, 10% महाराष्ट्र आहे. 3,07,700 समथिंग. यस, परफेक्ट. जाऊ देऊ गाडी पुढे. पुढे अजून खूप माहिती तुमच्यासाठी आहे. अभी तो नापी है मुट्ठी भर जमी, अभी पूरा आसमा बाकी है. भारताचा स्थान व विस्तार. एवढाच व्हिडिओ पहा, लगेच डोक्यात बसेल. भारताचा स्थान व विस्तार. अक्षरवृत्त म्हणजे पृथ्वीवरील आडव्या रेषा. मग अक्षरवृत्तीय स्थान 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट. म्हणजे इकडे नकाशात दाखवायचं झालं तर 8 डिग्री ते 37. परफेक्ट. वा वा. लिहून नका घेऊ, याची नोट्स ऑलरेडी टेलिग्रामवर दिली आहे. आप बैठे रहो, बस बैठे रहो. याच्यावरचे क्वेश्चन पण घेणार आहे लगेच 10 वाजता रॅपिड फायर. रेखावृत्तीय विस्तार म्हणजे पृथ्वीवरील आडव्या रेषा. अक्षरवृत्त यातल्या विषुववृत्तांनी पृथ्वीचे 2 समान भाग केले. विषुववृत्तांनी पृथ्वीचे 2 समान भाग केले. उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध. विषुववृत्तापासून वरच्या बाजूला उत्तर गोलार्ध म्हणून पृथ्वीचा अक्षरवृत्तीय विस्तारमध्ये हा N डिनोट केला जातो. येते का लक्षात? रेखावृत्ताने पृथ्वीचे 2 भाग केले, पूर्व गोलार्ध, पश्चिम गोलार्ध. तर त्याच्यामुळे आपण येतो पूर्व गोलार्धात म्हणून ई डिनोट होतो ईस्ट.
म्हणजे नेहमी उत्तरात लक्षात ठेवायचं तुम्ही, बरोबर आहे. पुढे पूर्व पश्चिम लांबी, पृथ्वीची पूर्व पश्चिम लांबी म्हणजे रेखावृत्तीय लांबी आपण म्हणू शकतो, बरोबर आहे का चूक आहे? पृथ्वीची पूर्व पश्चिम लांबी म्हणजे रेखावृत्तीय लांबी. आय एम राईट ऑर रॉंग? परफेक्ट. राईट आहे. बरं, मग ती किती आहे? ओ शेख जी, क्वेश्चन बाद में पूछना ना, पहले फोकस करो ना पढ़ाई पे. हम क्या बोल रहे वो देखो, बाद में तुम क्या बोलेंगे वो भी है ना. 10 बजे आ जाओ ना ऐप में. राईट आहे. मग पृथ्वीची उत्तर दक्षिण विचारल्या जाते का हे परीक्षेला, मला सांगा पहिला. विचारला जात असेल तर करायचं, नाही तर जय हो बाबा गरीब वाले की. 1 2 3 4 दिशा किती? 4. उत्तरापासून सुरुवात करतो म्हणून उत्तर दक्षिण. इथं एक्झाम हॉलमध्ये कन्फ्युजन होते आणि होतेच बरं का. यस. मुख्य भूमीचं दक्षिणेकडील टोक, यहाँ पे जरा ट्रिकी है. मुख्य भूमीचं दक्षिणेकडील टोक किती? तुम आन हो अपने भारत की, तुम शान हो अपने भारत की. जय भारत बोलो, जय बोलो हिंदुस्तान की. मुख्य भूमी ही जमीन, याचं इथलं दक्षिणेकडील टोक कन्याकुमारी. भारताचं दक्षिणेकडील टोक, भारताचं सर्वात दक्षिणेकडील म्हणजे अंदमान निकोबारच्या इथलं कोणतं येईल? इंदिरा पॉइंट. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? वा 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 वा. आणि खूप कमी लोकांना माहिती असेल, मुख्य भूमीचं सगळ्यात उत्तरेकडील टोक इंदिरा कोल या ठिकाणी तर सियाचीन ग्लासियरला. ओके. यस, बरोबर. क्या बात क्या बात क्या बात. मंडळी, आज ही स्लाइड बनवता अजून, अरे अभी तो नापी मोठी पर जमी, अभी पूरा आसमा बाकी है. हे डिटेल लेक्चर किंवा याचा डिटेल जर कोर्स माझ्यासोबत करायचा आहे भाई, अनअकॅडमी आ जाओ, बढ़िया सा पढ़ाई करेंगे यारा, तोड़ के रख देंगे, मरोड़ के रख देंगे, लेकिन जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं दादा, है ना. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे या लेक्चरची आहे अनअकॅडमीची. भारताची जलसीमा एकूण भारताला 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे, ज्याच्यात 9 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश. 9 राज्य मिळून एकूण जो समुद्रकिनारा आहे तो 6,100 आणि 4 केंद्रशासित प्रदेश मिळून जो समुद्रकिनारा लाभला आहे तो 1,417. अर्थातच जे 4 केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यात सर्वाधिक सागरी किनारा किंवा जल किनारा ज्याला म्हणू आपण, तो कोणाचा लाभलेला असेल मंडळी? यस, अंदमान आणि निकोबारचा. कोणतं असं राज्य आहे त्या राज्याचा समुद्र किनारा सर्वाधिक आहे? कोणतं असं राज्य आहे ज्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा आहे? कोणी सांगू शकते का? यस, अंदमान निकोबार. नाही नाही नाही. यस, प्रशांत जी, व्हेरी गुड. प्रशांत बंडगार, दोघे प्रशांतनी नंबर लावला, बहुत बढिया. गुजरात. मग सर्वात जास्त समुद्र किनारा असलेला पहिल्या नंबरचं राज्य, परफेक्ट आहे. गुजरात नंतर असं कोणतं राज्य आहे जे समुद्र किनाऱ्यात पहिल्या नंबरला आहे? गुजरात नंतर समुद्र किनारा कोणत्या राज्याचा आहे? म्हणजेच भारतात समुद्र किनारा कोण्या राज्याला दुसऱ्या नंबरला? आंध्र प्रदेश. जम गया क्या? क्या बात है, क्या बात है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान, पंखों में उड़ान होती है. यूँ 16-16 घंटे पढ़ाई करने से कुछ नहीं होता, असली उडान अनअकॅडमी पे वारुळकर के साथ होती है. बरोबर आहे का? असं मुलं म्हणतात, मी नाही म्हणत. यस, परफेक्ट आहे. कारण एवढं टेक्नॉलॉजिकली जर शिकल्यावर काय राहील मला सांगा ना. अभ्यास हा चालता फिरता असला पाहिजे. युअर टीचिंग मेथड इज व्हेरी नाईस. थँक्यू व्यवहारेजी. I am a blind student. I am preparing also MPSC combined. I don't have any book. I am listening, just recording. क्या बात क्या बात. थँक्यू व्यवहारे जी.
पहिले तर तुम्ही व्यवहाराची थँक्स फॉर कमिंग, खूप छान वाटलं. आणि खरंच बघा मंडळी, समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जर आपण पोहोचत असू तर निश्चितच खरंच खूप छान. येस, तर जस्ट तुम्ही ऐकलं तरी खरंच फायदा होईल, काळजी नका करू. अनअकॅडमीची ॲप नसेल तर डाउनलोड करून तुम्ही तिथं पण फॉलो करा. याच्यानंतर 10 वाजता रॅपिड फायर असतं, तर फक्त तुमच्यासाठी मी प्रश्न वाचून सांगेल, काही काळजी नका करू, है ना. यस, चला. मग तिसऱ्या नंबरचं राज्य आहे समुद्र किनाऱ्यानुसार तामिळनाडू. बरोबर आहे का चूक आहे? तिसऱ्या नंबर परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. चौथ्या नंबरचा समुद्र किनारा कोणाचा लाभला आहे? द ग्रेट महाराष्ट्र. चारही राज्य आले लक्षात? गुजरात, तामिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळ, महाराष्ट्र. गुजरात, आंध्र, तामिळ, महाराष्ट्र. गुजरात, आंध्र, तामिळ, ओके जी, ओके. 5वा नंबर, 9च राज्य आहे 5वा नंबर. केरळ, अरबी समुद्राची राणी कोची, हे सुद्धा याच समुद्र किनाऱ्यातील एक बेट आहे. यस. नंतर 6वा जो समुद्र किनारा आहे ओडिसा. झालं आता 9, 3च तर राहिले है ना. ओडिसा नंतर पश्चिम बंगाल राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा ओडिसा राज्यानंतर 7व्या नंबरला. 8वा नंबर लागेल कर्नाटकचा आणि 9वा फक्त 100 किलोमीटरचा समुद्र किनारा म्हणजे गोवा. 16 गुजरात. आता याच्यात डिटेल का दिलं नाही तर म्हणजे डिटेल सुद्धा दिलं असतं, परंतु मग जेवढं सुटसुटीतपणा इथं दिसतो तो नाही सापडणार. पण याच्यात सगळं डिटेलमध्ये आपण समुद्रकिनारा किती किलोमीटर लांबीचा, नंतर तिथं छोटे बंदरं कोणते, मोठे बंदरं कोणते, आणि परीक्षेला येणारे प्रत्येक गोष्ट आपण इथं घेत नाही, कारण इथं शक्य नाही इतकं लिहिणं माहिती है ना. जेवढं मला सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. 9 समुद्रकिनारे झाले 9 राज्यांची है ना. गुजरात बघा त्याचे नंबरच लिहिलेत बघा, गुजरात, आंध्र, तामिळ, महाराष्ट्र. बरोबर आहे. याच्यानंतर नंबर लागतो तो तुमचा आपल्या याचा महाराष्ट्रानंतर केरळ, मग ओडिसा, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि गोवा. परफेक्ट. कोणी पाहत नका करू. मग याच्यानंतर 4 केंद्रशासित प्रदेश. पहिला आहे अंदमान आणि निकोबार. अंदमान निकोबार नंतर जर समुद्र किनारा असेल तर लक्षद्वीपचा. 1200 समथिंग अंदमान निकोबार आहे. पोरं पाठ करतात, पाठ करायची काही गरज नाही, आयोग तसं काही विचारत नाही. तिसरा समुद्र किनारा केंद्रशासित प्रदेशातून येईल पॉंडेचेरीचा, आणि चौथा असेल दीव दमनचा. आय होप की ही माहिती अप्रतिम, अद्वितीय, अद्भुत जर वाटत असेल, निश्चितच अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा, मला तिथं फॉलो करा. रोज सकाळी 10 संध्याकाळी 10ला फ्री लेक्चर, तर यूट्यूबवर दुपारी 2 आणि रात्री 9 वाजता हे लेक्चर्स असतात. कर्कवृत्त भारतातील कोणत्या राज्यातून जाते हा एक छोटासा टॉपिक आपण डिस्कस करू. मग तुम्ही डिसाईड करायचं आहे की माझ्यासोबत अभ्यास करायचा की नाही अनअकॅडमीवर. यस, अक्षय लक्षात दे. कर्कवृत्त गुजरात राज्यातून जाते. बघा बरं, परफेक्ट का? पहिलं पश्चिमेकडील पहिलं राज्य गुजरात. यस. देन राजस्थानमधून थोडा अगदी किंचित. परफेक्ट. जस्ट फोकस करा, कधीच विसरणार नाही. ह्या अँगलने आपण बनवून आणलाय. तिसरं आहे सर्वाधिक कर्कवृत्त भारतातून जातं मध्य प्रदेश या राज्यात. ग्रेट ग्रेट ग्रेट. चौथं छत्तीसगड. थोडंसं छत्तीसगड. वा वा. नंतर 5वं झारखंड. रांचीमधूनही जाते, म्हणजे झारखंडची राजधानी जी रांची आहे तिच्या जवळून पण जाते, आणि मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ तिथून पण जाते. आणि पश्चिम बंगाल 6वं. म्हणजे मुख्य भूमीतल्या या 6 राज्यातून कर्कवृत्त जातं. बरोबर आहे. मग ईशान्येकडील भारतातले 2 राज्य आहेत, जो एक आहे त्रिपुरा छोटूसा, त्याचा आकारमानाने पण भारतात खालून 2रा नंबर लागतो, आणि मिझोराम, ह्याचा पण आकारमानाने पहिल्या 5 मध्ये येतात खालून.
या 5 राज्यातून कर्कवृत्त जाते. जमलं का? सोपी सोपी, साधं साधं, सिंपल सिंपल. भारी लर्निंग मेथड. थँक्यू थँक्यू जी, थँक्यू. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा असं टीचिंगसाठी अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा. बघा 1 मिनिटात मी माझं एक सांगतो की काय केलं पाहिजे. बघा अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचा. ॲप डाउनलोड केल्यावर तिथं MPSC सिलेक्ट करा. नंतर सचिन वारुळकर, जे माझं नाव आहे सर्वांना माहिती आहे. आणि नंतर एक अनलॉक कोड वापरते, त्याला फॉलो करा. SWLIVE हा अनलॉक कोड यूज करून फ्री लेक्चर करा, फ्री क्लास. बरोबर आहे का? 9 वाजता सकाळी, 1 वाजता दुपारी आणि 10 वाजता रात्री, या 3 वेळात तुम्ही माझे क्लास करू शकता. परफेक्ट. लक्षात राहील. कोई भी लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं, हारा वही जो लड़ा. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. बघूया क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे 5 राज्य. चला, पहिलं राज्य राजस्थान. ग्रेट ग्रेट ग्रेट. दुसरं राज्य कोणतं आफ्टर राजस्थान? कमेंट बॉक्समध्ये टाका. दुसऱ्या नंबरला मध्य प्रदेश. ग्रेट है भाई, ग्रेट. तिसरा नंबर लागतो महाराष्ट्र, महानस राष्ट्र. नंतर चौथा नंबर उत्तर प्रदेश आहे का? क्या बात है, क्या बात है. 5वां नंबर गुजरात. हो गया, कार्यक्रम फिनिश झाले. क्षेत्रफळाच्या दृष्टीने 5 मोठे राज्य. क्या बात आहे. मंडळी, जर असंच नवनवीन काहीतरी वेगवेगळं शिकायचं असेल तर अनअकॅडमी नावाची एक ॲप आहे, ते डाउनलोड करा. सकाळी 9, दुपारी 1 आणि रात्री 10 या 3 वेळेस मी तिथं फ्री शिकवतो. सचिन वारुळकर फॉलो करा. निश्चितच बढियापैकी अभ्यास करू. ओके, येस. बघा मग, स्थानिक स्वराज्य संस्था, त्यातल्या महानगरपालिका, प्रशासकीय विभागानुसार महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती? प्रशासकीय विभाग किती? यस, 6. आणि एकूण महानगरपालिका किती? 27. पुढच्या 4 ते 5 मिनिटात सगळ्या महानगरपालिका तुमच्या मेंदूत उतरून देणार आहे. नोट्स काढत असताना एका प्रशासकीय विभागाचं तुम्ही हे लिहा. बघा, आपण पूर्वेकडून सुरू करू. नागपूर या प्रशासकीय विभागात 2 महानगरपालिका आहे. बरोबर आहे का? त्यानंतर अमरावती या प्रशासकीय विभागात 2 महानगरपालिका. परफेक्ट है, परफेक्ट है. ग्रेट ग्रेट. बघा, आगे आगे देखो होता है क्या, क्योंकि मंजिल उसी को मिलती है जिनके पंखों में जान होती है. 16 तास अभ्यास करने से कुछ नहीं होता. असली उड़ान वारुळकर के साथ अनअकॅडमी पे होती है. खरं आहे की नाही? यस. मराठवाडा प्रशासकीय विभागात 4 महानगरपालिका है मेरे दोस्त. खंडारे जी, उगले जी, बागुल जी, परशा, इंग्लिश विथ पांचाळ सर. नाशिक प्रशासकीय विभागात 5 महानगरपालिका आहे. मग नाशिक जिल्हा असा जिल्हा आहे मंडळी, त्याच्यामध्ये 2 है ना. वाह वाह. अरे मंजिल तो मिल ही जाएगी, भटकते ही सही. काही लोक म्हणतात ना, हे नाही आहे, ते नाही आहेत, हे नको शिकू, ते नको शिकू. राज्यसेवा प्रिलिमिनरीला 51 प्रश्न होते. त्या लोकांना सांगायचं आहे आपल्याला. बरोबर आहे की नाही? 51 वन लायनर. काय सांगू आता तुम्हाला.
मंजिल तो मिल ही जाएगी भटकते ही सही, गुमराह वो है दादा जो घर से निकले ही नहीं, उससे भी ज़्यादा गुमराह वो है जो वारुड़कर के लेक्चर तक पहुँचे ही नहीं, वारुड़कर के लेक्चर तक पहुँचे ही नाही. पुढचा आहे कोकण. कोकण प्रशासकीय विभागात 9 महानगरपालिका आहेत. परफेक्ट. आणि लास्ट बट नॉट इन द लिस्ट पुणे 5. जमलं हो ना. आप पहुंचे हैं तो मंजिल मिल ही जाएगी ना. यस, परफेक्ट. एक्साइटेड झाले का 27 टोटल करून घ्या. चलो भाई चलो भाई चलो, जल्दी जल्दी, टाइम नाही रे बाबा पब्लिक के पास. नागपूर प्रशासकीय विभागातल्या 2ही, नागपूर आणि चंद्रपूर फिनिश का. 2च होत्या. अमरावती विभागात 2 महानगरपालिका. कमेंट बॉक्समध्ये सांगा अमरावती विभागातील 2 महानगरपालिकेचे नाव. मी थांबतो वाटलं तर 1 मिनिट. आशीर्वाद नेहमीच आहे. बोबडेजी. अकोला. जळगाव कुठं संजू भाऊ? अमरावती विभागात आहे. ओ संजू भाऊ, काय ते मुद्दाम ठेवलं मी कन्फ्यूज करायला तुम्हाला. अकोला, अमरावती. नाशिक प्रशासकीय विभागात इकडे येऊ. मराठवाडा प्रशासकीय विभागातल्या 4 महानगरपालिका. नांदेड, वाघाळा, परभणी. आगे बोलो आगे बोलो. लातूर आणि औरंगाबाद. परफेक्ट का. ग्रेट ग्रेट ग्रेट. मंडळी, 1 वर्षावर 2 महिन्याची ऑफर आलेली आहे बरं. ज्यांनाही ॲडमिशन घ्यायची आहे आज म्हणजे 22 आणि 23 अशा 2 दिवस 1 वर्षावर 2. नाशिक, जळगाव, नाशिक जिल्ह्यातच मालेगाव, बरोबर का, नगर आणि धुळे अशा आहेत ह्या महानगरपालिका नाशिक जिल्ह्यातल्या. झाल्या का 5च्या 5ही? यस गणेशजी. मग पुणे प्रशासकीय विभागातल्या 5 बघा. पुणे, सोलापूर, सांगली, मिरज, कुपवाड संयुक्त, कोल्हापूर आणि सर्वात आशिया खंडातली सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारी पिंपरी चिंचवड. म्हणजेच सातारा आणि धुळे या 2 मध्ये महानगरपालिका नाही आहे. त्या प्रशासकीय विभागात 5-5 महानगरपालिका आहे, पण सातारा आणि धुळे म्हणजे पुणे प्रशासकीय विभागात साताऱ्याला आणि नाशिक प्रशासकीय विभागात धुळ्याला महानगरपालिका नाही. जायचं कोकण. मंडळी जमलं का. किती लोकांना टेक्निक लक्षात आली की सर ह्या प्रकारे जर अभ्यास आम्ही डिवाईड केला, अख्खा महाराष्ट्राला 6 भागात जर डिवाईड केलं, 6 भागातल्या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यानुसार डिवाईड केलं तर निश्चितच फायदा होतो. मग यासाठी तर मी आता पुढच्या महिन्यात एक 4-5 तारखेपासून एक नवीन बॅच लॉन्च करतोय जिओग्राफीची. आणि 28 म्हणजे परवा संयुक्त झाल्यावर दुसऱ्या दिवशी पुढच्या वर्षीच्या संयुक्तसाठी ग्रुप सीसाठी नवीन एक बॅच लॉन्च करतोय. यस, परफेक्ट आहे. वसई विरार ठाणे पालघर जिल्ह्यातली आणि ठाणे जिल्ह्यात आहेत भिवई, निजामपूर, मीरा भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि स्वतः ठाणे अशा 6 महानगरपालिका. जमलं का जमलं का. किती लोकांना वाटतं मंडळी की यार अशा प्रकारे जर अभ्यास केला तर बजेट बसतो. महाराष्ट्रातली सर्वात पहिली महानगरपालिका मुंबई आणि महाराष्ट्रातली सर्वात शेवटची महानगरपालिका पनवेल, ह्या दोन्हीही आहेत कोकणमध्येच. तो व्हिलन पा काय म्हणते. व्हिलन रॉंग. नंदुरबारला महानगरपालिका आहे. अबे तुझ्या नावातच माहीत आहे की तू व्हिलन आहे. सगळ्यांना लोकांचे मार्क गमवायला आला का दादा. ओ व्हिलन. कसं होईल मंडळी. नंदुरबारला महानगरपालिका आणली दादानी. वा वा वा. ओ व्हिलन. एक था व्हिलन.
मंडळी जमलं? ज्याला कोणाला स्क्रीनशॉट काढायचा आहे काढू शकता. त्याच्यासाठी करून देऊ आपण नंदुरबारला. परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. चला, एनी प्रॉब्लेम जी? झाले का 27? महाराष्ट्रात एकूण 27 महानगरपालिका. महाराष्ट्रात एकूण 27. बरोबर. मंडळी अनअकॅडमीवर काही बॅच कोर्सेस आहे बघा. 1 मिनिट सांगतो. ज्यांना माझं शिकवणं जर आवडलं तर अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा. तिथं SWLIVE हा अनलॉक कोड यूज करा आणि माझे फ्री लेक्चर कोण कोण येणार? फ्री क्लास सकाळी 9 वाजता उद्यापासून मॅथ आहे, 1 वाजता रॅपिड फायर आणि 10 वाजता सुद्धा रॅपिड फायर. कोण कोण येणार फ्री क्लासला? नक्कीच हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाने अनअकॅडमी ॲप डाउनलोड करायचे आणि यायचं आहे. थँक्यू जी. यस मंडळी, आता चला मग लगेच SW पॅटर्न भारतातील जगातील सगळ्यात प्रमुख पर्वतरांगा बघूया. जगात पहिले 7 खंड, तसे 8 आहेत 7 खंड पर्वतरांगा. आयोग विचारते 6 खंडातल्या. उत्तर अमेरिका 2 पर्वतरांगा महत्त्वाच्या, रॉकीज आणि अपलाचियन. परफेक्ट. दक्षिण अमेरिका, दक्षिण अमेरिकेत एकच आहे, अँडीज पर्वतरांग. ॲमेझॉन ही सर्वात मोठी नदी तिथून उगम पावते. ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट डिव्हायडंट रेंज ही एक पर्वतरांग आहे. येऊया आशिया खंडाकडे. आशिया खंडात हिंदकुश, पाकिस्तान अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर, ज्याला सुलेमान रेंजेस पण म्हणतात. हिमालय पर्वतरांग आणि हिमालयाचं एक्सटेन्शन म्यानमारमधलं, ज्याला अराकन योमा. हिमालय पर्वतरांगेच्या उत्तरेला तिबेटचं पठार आणि त्याच्या वरती चायनामध्ये 2 पर्वतरांगा, तियनशान आणि कुनलुनशान. ओके. याच्यानंतर जाऊया युरोप खंडात. युरोप खंडात प्रामुख्याने प्युअरली युरोप खंडामध्ये आल्प्स पर्वतरांग आहे. तर स्कॅन्डिनेव्हियन ही पर्वतरांग नॉर्वे आणि स्वीडनमध्ये आहे. त्या पर्वतरांगेमुळेच नॉर्वे आणि स्वीडनला स्कॅन्डिनेव्हियन कंट्री असं म्हणतात. सोबतच युरोप हा युरेशिया म्हणजे युरोप आणि आशियाचा भाग आहे. तर आशिया खंडाला रशिया या देशाने 2 भागामध्ये डिव्हाइड आहे. तर रशिया या देशाची बॉर्डर आशिया आणि युरोप खंडाची उरल पर्वतरांगेने, म्हणून उरल पर्वतरांग आपण इथं लिहिताना युरोपमध्येच लिहिली. कॅकॅसियस ही पर्वतरांग सुद्धा ब्लॅक आणि कॅस्पियन या 2 समुद्राच्या दरम्यान आशिया आणि युरोप खंडाची बॉर्डर करते. मंडळी ह्या सर्व करत असताना आफ्रिका खंडातील एक छोटीशी पर्वतरांग ॲटलस, हा होता अभ्यासाचा SW पॅटर्न. याच्यापेक्षाही एक प्रमुख नदी असते आणि तिला कितीतरी उपनद्या असतात. या सगळ्याला म्हणतात नदी खोरं. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला नदी खोरे हा टॉपिक खूप कठीण जातो. नद्या, उपनद्या, तिच्याकडची शहरं, संगमावर शहरं, धरणं, धरणाची नावं, जलाशय वगैरे वगैरे वगैरे. परंतु हे सगळं मी अगदी सोपी केलं आहे. महाराष्ट्राच्या नदी खोऱ्यांना आपण 5 भागात डिव्हाइड केलं आहे. 5 प्रमुख नद्यांमध्ये गोदावरी नदी खोरं, भीमा नदी खोरं, कृष्णा नदी खोरं, वर्धा पैनगंगा वैनगंगा नदी खोरं, जे यवतमाळचा भाग, वाशिमचा भाग आणि पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांचा नदी खोरं आहे. तर खानदेश आणि पश्चिम विदर्भातून वाहणारं पश्चिम वाहिनी नदीचं तापी पूर्णा नदी खोरं. ह्या 5 नदी खोऱ्यांचा जर अभ्यास केला, महाराष्ट्रातल्या नदी खोऱ्या खिशात, म्हणून म्हणतो SW लाईव्ह हा कोड वापरा, अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा, बहुत बढ़िया अभ्यास करेंगे, है ना. धूम कर देंगे, धूम मचा देंगे. परीक्षा कोणती असो, अभ्यास आपणच करू. मंडळी, मी सचिन वारोडकर. ऑगस्ट महिन्यातल्या माझ्या अनअकॅडमीवरच्या काही लेक्चरबद्दल मी तुम्हाला सांगतो. ऑगस्ट महिन्यात ज्यांच्याकडे अनअकॅडमी ॲप असेल, है ना, किंवा ॲप नसेल तर त्यांनी ही ॲप डाउनलोड करा. SW लाईव्ह हा अनलॉक कोड वापरा. ॲपमध्ये काही फ्री क्लास आहे, है ना, फ्री क्लास. ॲपमधल्या फ्री क्लासचे टाईम इथं आहे बघा. सकाळी 9 इथं ठेवतो मी बुद्धिमत्ता आणि अंकगणित. दुपारी
3 इथं ठेवू आपण चालू घडामोडी किंवा या दोघांना इंटरचेंज करू शकतो. मग येईल रात्री 9 वाजता. इथं इतिहास राहील 2 दिवस आणि 3 दिवस राहील भूगोल. ओके. आणि नंतर राहील रात्री 10 या ठिकाणी राहील रॅपिड फायर. म्हणजे हे 4 तास मी तुमच्यासोबत अनअकॅडमीच्या ॲपमध्ये असेल. निश्चितच या 4 तास तुम्ही फायदा घ्यायचा आहे. ऑगस्ट महिन्यात आता यूट्यूब है ना, यूट्यूबवर मी 2 वेळेत असेल. सकाळी 8 अंकगणित कंटिन्यू आणि रात्री 8 याच्यात संपूर्ण GS आणि स्पर्धा परीक्षेची प्रचंड माहिती, करंट अफेअर वगैरे हे सगळे टाईम लक्षात ठेवा. दुपारी ज्यांनाही कोणाला माझे सर्व लेक्चर करायचे आहे, अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा, MPSC सेक्शन सिलेक्ट करा, SW लाईव्ह वापरा. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात हे 2 तास आणि हे 4 तास असं दररोज 6 तास मोफत, याला कुठलीही फी नाही. समजलं का? हा मेसेज, हा व्हिडिओ जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू द्या. ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी, होतकरू, आर्थिक दुर्बल घटक, आदिवासी कुटुंबातील सर्व आमच्या भावी अधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांना याचा फायदा होऊ द्या. नक्कीच याचा फायदा झाला पाहिजे समाजाला मंडळी. थँक्यू. महाराष्ट्राची ओळख हा एक छोटासा चार्ट एका लाईव्ह लेक्चरमध्ये आपण बनवला, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी जी 800 किलोमीटर आहे, उत्तर दक्षिण लांबी जी 700 किलोमीटर आहे, समुद्र किनारा जो 720 किलोमीटर आहे, कोकणची दमणगंगापासून तेरेखोल नदी इथपर्यंतची लांबी जी 560 किलोमीटर आहे, महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम हा रेखावृत्तीय विस्तार 72 ते 80 डिग्री पूर्व गोलार्ध, तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे पृथ्वीवर आडव्या रेषामध्ये असलेला 15 ते 22 हा सुद्धा इथं दिला आहे. इथं संबंधित 3 वर्ष दिले आहे. 1956 1 नोव्हेंबर, ज्याच्यात मुंबई द्वैभाषिक प्रांत, त्याच्यात महाराष्ट्र आणि गुजरात. 1 मे 1960 भारतीय संविधानाच्या कलम 371 मध्ये दुरुस्त्या करून महाराष्ट्र आणि गुजरात या स्वतंत्र राज्याची निर्मिती. तर 1962 हे सुद्धा एक वर्ष दिलं आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात झाली. वसंतराव नाईक यांच्या अंतर्गत 1961ला एक समिती नेमली होती. 1957च्या बलवंतराय मेहता या समितीनुसार महाराष्ट्रात स्वतंत्र महाराष्ट्र झाल्यावर 1962 पासून पंचायत राज व्यवस्था सुरू झाली. सोबतच वेगवेगळ्या अजून काही गोष्टी लिहिल्या, जसं 5 प्रशासकीय विभाग महाराष्ट्रात आहेत. 5 प्रादेशिक विभाग महाराष्ट्रात आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण. 6 प्रशासकीय विभाग महाराष्ट्रात आहेत. कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद. या 6 प्रशासकीय विभागानंतर 3 हा सुद्धा एक आकडा माझ्या मागे दिसत असेल, तर 3 प्राकृतिक विभाग आहेत. कोकण, सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार. एक 750 किलोमीटर इथं एक दिसत असेल लिहिलेलं, ते आहे महाराष्ट्र पठाराची लांबी. या व्यतिरिक्त 7 हा सुद्धा एक आकडा दिसत असेल, तर जेव्हा 73-74व्या घटना दुरुस्तीनुसार संबंध भारतभर स्थानिक स्वराज्य संस्था, शहरी आणि ग्रामीण ह्यांना संवैधानिक दर्जा भेटला, भारतीय संविधानातल्या कलम भाग 9 मध्ये 243व्या कलमामध्ये काही चेंजेस केले गेले, त्यानुसार 7 कटक मंडळ महाराष्ट्रात आहे, तर 27 महानगरपालिका महाराष्ट्रात आहे. हे सगळंच्या सगळं माझ्या राज्यातील आदिवासी बांधवांच्या जमाती चिकता शॉर्टमध्ये बघूया. 4 आदिवासी बांधवांच्या जमातीवर एकदा प्रश्न विचारला होता. गोंड आदिवासी बांधवांची जमाती गडचिरोली, चंद्रपूर, कोरकू अमरावती जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे. भिल्ल हे नंदुरबार आणि धुळे जिल्हा, आणि नंतर येतं वारली, ठाकर, कातकरी, हडबा हे पालघर, ठाणे आणि नाशिक जिल्ह्याचा काही भाग. इतक्या सोप्या भाषेत आहे. माझ्या पुढचा आहे बघा महाराष्ट्रात. आपण बघूया आता व्याघ्र प्रकल्प. मी सचिन वारुळकर अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो. माझ्याकडून जिओग्राफी
बुद्धिमत्ता, अंकगणित आणि सर्व विषय शिकण्यासाठी अनअकॅडमी ॲप डाउनलोड करून तुम्ही माझ्यासोबत अभ्यास करू शकता. 25-26 तारखेच्या आसपास जिओग्राफीची एक बॅच माझी प्लसमध्ये लॉन्च होते. बुद्धिमत्ता अंकगणितची ऑलरेडी एक बॅच 2 दिवस आधी लॉन्च झालेली आहे. व्याघ्र प्रकल्पाकडे जाऊया. 1973 पासून भारतात प्रोजेक्ट टायगर व्याघ्र प्रकल्प हे सुरू झालं. जिम कार्बेट हे भारतातील पहिलं व्याघ्र प्रकल्प होतं. त्याचबरोबर आज रोजीपर्यंत महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. एका 2 मिनिटात पूर्णच्या पूर्ण व्याघ्र प्रकल्प आपण बघूया. मला तुम्ही सांगा, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जिल्हा कोणता? नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प जिल्हा, पटकनी जे कोणी हे लेक्चर बघत आहेत, यस परफेक्ट, गोंदिया जिल्हा. यातलं नवेगाव नावाने म्हटलं तर राष्ट्रीय उद्यान, आणि नवेगावला नागझिरा जेव्हा लागतं तेव्हा अभयारण्य. क्या बात आहे. पुढे आहे ताडोबा अंधारी. फक्त ताडोबाचा विचार होतो तेव्हा राष्ट्रीय उद्यान, आणि ताडोबा आणि अंधारी हे जेव्हा दोन्ही लागतात तेव्हा होतं व्याघ्र प्रकल्प. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सर्वांनाच माहिती आहे. चंद्रपूर, परफेक्ट जी परफेक्ट. क्योंकि कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. सोप्यात सोपी पद्धतीने डिजिटल सर्व वापरून आपण करतोय अभ्यास. पुढचा व्याघ्र प्रकल्प आहे पेंच. मला सांगा, पेंच व्याघ्र प्रकल्प जिल्हा कोणता? महाराष्ट्र, मध्य प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने पेंच हा एक ऊर्जा प्रकल्प सुद्धा आहे. नागपूर हा जिल्हा, परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. नागपूर जिल्हा पेंच व्याघ्र प्रकल्प. सोबतच गुगामल मेळघाट किंवा मेळघाट जरी म्हटलं तर चालतं. मेळघाट व्याघ्र प्रकल्प जिल्हा अमरावती. आणि आणखी एक आहे बोर व्याघ्र प्रकल्प. बोर व्याघ्र प्रकल्पाचा जिल्हा कोणी मला सांगू शकतो का? यस, मेळघाट अमरावती. बोर व्याघ्र प्रकल्पाचा जिल्हा कोणी मला सांगू शकतं? यस, वर्धा. म्हणजे 6 व्याघ्र प्रकल्पापैकी 5 व्याघ्र प्रकल्प एकट्या विदर्भात आहेत. त्यातले 4 व्याघ्र प्रकल्प हे नागपूर प्रशासकीय विभागात आहे. प्रशासकीय विभागानुसार भूगोलाचा अभ्यास ही नवीन टेक्निक आपण आणली आहे. नो पुस्तक ओनली मस्तक, जे कधीच कोणासमोर नतमस्तक होणार नाही. गठ्ठा पुस्तक वाचायची आता गरज नाही. फक्त असे लेक्चर करा. जय हिंद, जय स्वच्छ भारत. पुढचा व्याघ्र प्रकल्प आहे सह्याद्री. ज्या ठिकाणी आपण चांदोली अभयारण्य बघितला त्या 4 जिल्ह्यांना मिळून म्हणजेच रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि परत रत्नागिरी, म्हणजे ह्या 4 जिल्ह्यांना मिळून आहे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. एकदा रिव्हिजन करू 2 मिनिटात सर्व व्याघ्र प्रकल्पाची. नवेगाव नागझिरा गोंदिया जिल्ह्यात, ताडोबा अंधारी चंद्रपूर जिल्ह्यात, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर जिल्ह्यात, गुगामल मेळघाट किंवा मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती, बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा जिल्हा, म्हणजे 5 विदर्भात झाले. आणि एक आहे सह्याद्री जो आहे अक्षरवृत्त, म्हणजे पृथ्वीवर आडव्या रेषा. तर महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार हा 15 ते 22 डिग्री या दरम्यान असतो. उत्तर का बरं म्हणतो? तो उत्तर गोलार्ध आहे. रेखावृत्त म्हणजे पृथ्वीवरील उभ्या रेषा. महाराष्ट्र, भारत, आशिया खंडाचा जास्तीत जास्त भाग हा पूर्व गोलार्धात आहे. रेखावृत्तामुळे पूर्व आणि पश्चिम अशा 2 गोलार्धात पृथ्वीची विभागणी झाली. म्हणून महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार 72 डिग्री पूर्व ते 80 आहे. आता हे 72 ते 80 कसं लक्षात ठेवायचं? जेव्हा रेखावृत्तीय विस्ताराची गोष्ट येते तेव्हा पूर्व पश्चिम लांबी, मग महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800. तर 72 मध्ये 800 मधला 8 मिळवा. 72 आणि 8 80. अक्षरवृत्त म्हणजे 15 आणि महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार 700, त्यातला 7, 15 आणि 7 22 असं लक्षात ठेवायचं असतं. सोबतच महाराष्ट्राची निर्मिती म्हणजे नकाशात दाखवलं आपण 1 मे 1960. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती त्याच्या 4 वर्ष आधी 1 नोव्हेंबर 1956. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेची जेव्हा म्हणजे निर्माण झालं, राजस्थान पहिलं राज्य आहे. 1957ला बलवंतराय मेहता समितीनुसार त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था, परफेक्ट. बट महाराष्ट्रात
वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनंतर 1962 पासून पंचायत राज व्यवस्था सुरू. मग ह्या व्यतिरिक्त भरपूर काही गोष्टी आपण महाराष्ट्राच्या दाखवू शकतो. जसं 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. उत्तर दक्षिण कोकणची लांबी 560 आहे. महाराष्ट्राची घनता 365, स्त्री पुरुष प्रमाण 929 आणि साक्षरता 82. हा टॉपिक आज आपण बघतोय. भारताचा एवढा मोठा भारत, 32 लाख चौरस किलोमीटर, ह्या एवढ्या मोठ्या क्षेत्रफळ असलेला भारत लक्षात तरी कसा ठेवायचा, याच्यासाठी एक सोपी पद्धत आहे. भारताचा प्राकृतिक भाग आहे, म्हणजे प्रकृतीच्या याने निसर्ग निर्मित ज्या काही घटना, ज्या काही गोष्टींमुळे भारताचे काही भाग पडले आहेत, हे जनरली स्पर्धा परीक्षेत विचारल्या जातात. प्रकृतीच्या नियमाने नैसर्गिकरित्या भारताचे प्राकृतिक भारत म्हणून 6 प्रकार आहे. सर्वात पहिला प्रकार उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, गंगा, ब्रह्मपुत्रा, यमुना या नद्यांच्या मैदानामुळे तयार झालेला दुसरा भाग गंगा, ब्रह्मपुत्रा यांचा मैदानी प्रदेश. तिसरा थरचं वाळवंट आणि कच्छचं रण. त्याच्यानंतर चौथा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे भारतीय द्वीपकल्प. भारतीय द्वीपकल्प हा उत्तरेकडील द्वीपकल्प आणि दक्षिणेकडील त्याला दख्खनचं पठार म्हटलं जातं. उत्तरेकडील भारतीय द्वीपकल्पाचा जो भाग आहे तो पश्चिमेकडे, आपण सगळं डिटेल बघणार आहे, परंतु त्यासाठी अनअकॅडमी ॲप डाउनलोड करून तुम्हाला मला फॉलो करावं लागेल. तिथं हे सगळे बॅच आहे. 10 डिसेंबरपासून नवीन बॅचसुद्धा आहे. त्याच्यात बुंदेलखंड, बागेलखंड, कैमूर रेंजेस आहेत, मैकल रेंजेस, राजमहल हिल, छोटा नागपूर पठार, अमरकंटक पठार, मेवाड, माळवा, मालदा, विंध्य ह्या सगळ्या मिळून बनतो उत्तरेकडील भारतीय द्वीपकल्प. दक्षिणेकडील भारतीय द्वीपकल्पामध्ये महाराष्ट्र पठार, तेलंगणा पठार, छत्तीसगड आणि ओरिसाचा भाग मिळून पूर्व पठार, तर खाली कर्नाटकचं पठार, ह्या 4-5 पठारा मिळून बनतो ते दख्खनचं पठार, जे की पूर्व आणि पश्चिम घाटामध्ये डिवाइड आहे. पश्चिम घाट हा एक सलग असा भाग असून पूर्व घाट हा नलामल्ला, वेलिकोंडा, पेलिकोंडा, जवादी, शेवराय आणि कार्डमा. म्हणजेच भारतीय द्वीपकल्पावरून वाहत जाणाऱ्या नद्यांमुळे पूर्व घाट, अखंड अशा पूर्व घाटाला वेगवेगळ्या भागात डिवाइड केलं आहे. हे झाले भारताचे 4 प्राकृतिक विभाग. 5वा प्राकृतिक जो विभाग आहे तो म्हणजे भारतीय किनारी प्रदेश. भारताला अरबी समुद्राला लागलेला पश्चिम किनारा, तर बंगालच्या उपसागराला लागलेला पूर्व किनारा आहे. याच समुद्रांमध्ये 2 बेटंसुद्धा आहेत. दोन्हीही बेटं हे 2 वेगळ्या यांनी बनले आहे. म्हणजे प्रवाळ प्रकारात बनलेलं बेट लक्षद्वीपचं आहे, तर अंदमान निकोबार हे ज्वालामुखीच्या उद्रेकातून आहे. म्हणजे ह्या प्रकारे आहे भारताचा प्राकृतिक विभाग. भारताचे प्राकृतिक विभाग तसे 6 आहे, परंतु थोडीशी रिव्हिजन करून घेऊया. परंतु 6 प्राकृतिक विभागातला एक सर्वात महत्त्वाचा आणि ज्याने सर्वात जास्त भारताची जागा व्यापली आहे तो म्हणजे भारतीय द्वीपकल्प. द्वीपकल्प म्हणजे असा भाग ज्याच्या 3ही बाजूनी पाणी. मग स्पर्धा परीक्षेत, मग ती UPSC असो, MPSC असो, बँक असो, रेल्वे असो की कोणतीही स्पर्धा पाहिजे, पोलीस भरतीपर्यंत, जिल्हा निवड, आज आलेली ॲड, भूमी अभिलेख, सगळ्या ह्या पॉईंटवर विचारलं जातं की नेमकं हे काय काय आहे. भारतीय द्वीपकल्पाचे 2 भाग आहे. विंध्य सातपुडा याच्या वरचा जो भाग आहे त्याला उत्तरी भारतीय पठार. विंध्य सातपुडाच्या दक्षिणेकडे जो भाग आहे या भागाला म्हटलं जाईल दख्खनचं पठार. बरोबर आहे का? दख्खनचे पठार हा उत्तरी पठार. आता याच्यामध्येही दख्खनच्या पठारात 5 उपपठार आहेत, तसेच महत्त्वाचे 4 आहे. महाराष्ट्र पठार, तेलंगणा पठार, कर्नाटक पठार आणि पूर्व पठार. पूर्व पठार म्हणजे छत्तीसगड आणि ओडिसाचा जो एरिया, बस्तर, पॅटलो वगैरे ऑल. याच्यामध्येही 2 बॉर्डर्स आहेत, एक पश्चिम घाट आणि एक पूर्व घाट. या सर्वांमध्ये सर्वात दक्षिणेकडचं भारताची एक पर्वतरांग म्हणजे कार्डमम. या बाजूला उत्तर भारतीय पठारावर असलेला अरवली पर्वत, बुंदेलखंड, बागेलखंड, राजमहल टेकड्या, छोटा नागपूर पठार, मालदा, मालवा आणि इकडे मेघालय. मेघालय हा सुद्धा भारताच्या द्वीपकल्पाचाच एक भाग आहे, परंतु गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांच्या वाहून आणलेल्या पाण्यामुळे या भागात जो गॅप पडला त्याला मालदा म्हणतात. आणि मग हे असं रिअलाईज होतं की
मेघालय हा भारतीय द्वीपकल्पापासून दूर आहे, परंतु तो भारतीय द्वीपकल्पाचाच एक भाग आहे. गारो, खासी, जयंतिया आणि बरेल हे त्याचे भाग आहे. तर असं हे सर्व भारतीय द्वीपकल्पाचे पॉईंट्स होते. हे बऱ्याच एक्झामला विचारलं जातं. बघा, नकाशाच्या साहाय्याने भूगोलाचा अभ्यास, त्यात महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभाग, 6 प्रशासकीय विभागातून त्या जिल्हा विभाजन आपण बघितलं. जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती होते 1 मे 1960, त्या दिवशी महाराष्ट्रात 4 प्रशासकीय विभाग होते. तर हळूहळू 4चे 6 प्रशासकीय विभाग, नाशिक आणि अमरावती हे 2 नवीन प्रशासकीय विभाग ॲड झाले. ज्या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्रात जिल्हे होते 26. त्यानंतर या 10 जिल्ह्यांचं विभाजन होऊन नवीन 10 जिल्हे निर्माण होतात, ज्याच्यामध्ये नागपूर प्रशासकीय विभागात 2 जिल्हे आहे. एक चंद्रपूरमधून गडचिरोली, भंडारामधून गोंदिया, दोघांचे इयर मी इथं मेन्शन केले आहे. मराठवाडा प्रशासकीय विभागामध्ये 3 जिल्हा विभाजन आहे. उस्मानाबादमधून लातूर, जालन्यामधून औरंगाबादमधून जालना आणि परभणीमधून हिंगोली. अमरावती प्रशासकीय विभागात अकोल्यामधून वाशिम आहे. नाशिक प्रशासकीय विभागात धुळेमधून नंदुरबार आहे. तर कोकण प्रशासकीय विभागात 3 जिल्हा विभाजन आहे. सर्वात पहिलं जिल्हा विभाजन रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग, शुक ही नदी आणि शुक नदीमुळे 2 जिल्ह्यांचं झालेलं वेगळं विभाजन. मुंबई शहरमधून मुंबई उपनगर 1990. तर सर्वात नवीन जिल्हा विभाजन ठाणे जिल्ह्यातून पालघर 2014. असे आतापर्यंतचे हे 10 जिल्हा विभाजन आहे. इयर वाईज आपण जर केलं तर 1981ला 2 जिल्हा विभाजन आहे, 1982ला 2 जिल्हा विभाजन आहे, 1990ला 1 जिल्हा विभाजन आहे. म्हणजे 81, 82, 90 सेम. 1999ला 2 जिल्हा विभाजन, 98ला 2 जिल्हा विभाजन आहे. नंदुरबार नवीन जिल्हा धुळ्यामधून, तर वाशिम नवीन जिल्हा अकोल्यामधून. 1999ला 2 जिल्हा विभाजन परभणीमधून हिंगोली, तर भंडारामधून गोंदिया. व 2014ला नवीन. म्हणजे लक्षात ठेवायचं आपल्याला फक्त 3च वर्ष आहे. 1981, 1982, 1990, 2-2-1 आणि 1998, 1999 आणि 2014 या ठिकाणी पण 2-2 आणि 1 अशा प्रकारे हे जिल्हा विभाजन आहे. सुरुवातीला इतकं जरी लक्षात आलं तर याच्या तारखा ज्या आहेत त्या नक्की मंडळी. आपण या ठिकाणी बघतोय उत्तरायण काय आहे, दक्षिणायन काय. उत्तरायण म्हणजे नेमकं काय, दक्षिणायन म्हणजे नेमकं काय. उत्तरायणला सूर्याची किरणं कोणत्या गोलार्धात पडतात, मग गोलार्ध म्हणजे काय. मग विषुववृत्तात सूर्यकिरण लंबरूप कधी असतात. मग वर्षातून 2 वेळा विषुववृत्तात सूर्यकिरण लंबरूप असतात का. मग त्याला विंटर इक्विनॉक्स, समर इक्विनॉक्स म्हणतात. म्हणजे दिवस व रात्र त्या दिवशी समान. मग त्या तारखा कोणत्या. 21 जून इंटरनॅशनल योगा डे. पण 21 जूनला सूर्यकिरण कोणत्या अक्षवृत्तावर लंबरूप असतात. सर्वात मोठी रात्र आपल्याकडे म्हणजेच उत्तर गोलार्धात ही 22 किंवा 23 डिसेंबरला असते. मग ती का असते. 14 जानेवारी मकर संक्रांत, सूर्याने मकर राशीत प्रवेश केलाय वगैरे वगैरे. आणि बरोबर 21-22 मार्चच्या आसपास असणारा गुढीपाडवा किंवा 21 मार्चला असणारं सूर्यकिरण दोन्ही गोलार्धात लंबरूप, दिवस रात्र समान. दिवसाचा वाढत असलेला कालावधी, रात्र होत असलेली लहान लहान, आणि हिवाळ्यामध्ये आपल्याकडे रात्र होते मोठी मोठी, दिवस लहान लहान. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत भेटणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्या लिंकला प्रेस करा आणि माझ्यासोबत शिका. अनअकॅडमीवर जर मला फॉलो करायचं आहे तर रोज रात्री 10 वाजता आणि दुपारी 1 वाजता माझे फ्री लेक्चर असतात. अनअकॅडमी ॲप डाउनलोड करून SW लाईव्ह हा अनलॉक कोड यूज करा. 30 ते 35% मी फ्री कंटेंट अनअकॅडमीवर शिकवतो. तो फ्री लेक्चर जरी बघितले तरी खूप आहे. तर आशा व्यक्त करतो की हा पूर्ण उत्तरायण दक्षिणायनचा जो काही लेक्चर आहे, व्हिडिओ आहे, ते नक्कीच तुम्ही बघा मंडळी. इथं आपण कोकण नदी प्रणाली बघतोय.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा कोणत्याही विद्यार्थ्याचा एक हट्ट असतो, कोकण नदी प्रणाली, कोकण नदी प्रणाली, कोकण नदी प्रणाली. मी सचिन वारुळकर या व्हिडिओच्या माध्यमातून 2 ते 2.5 मिनिटात तुम्हाला कोकण नदी प्रणाली समजून सांगतो. कोकण नदी प्रणाली लक्षात घेत असताना 5 जिल्ह्याचाच विचार करावा. मुंबई शहर, मुंबई उपनगर 2 मिनिटासाठी बाजूला राहू द्यायचं है ना. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जिल्ह्याचा जर क्रम लक्षात असेल तर पालघर जिल्ह्याची उत्तरेकडची जी बॉर्डर आहे, जी गुजरात सोबत लागली आहे, दमणगंगा, त्याच्या थोडं खाली सूर्या, त्याच्या थोडं खाली वैतरणा आणि तानसा. तानसालाच रॅमनिंग वर्ड भातसा नावाची जी नदी आहे ती सापडते ठाण्यामध्ये. भातसा म्हणजे भात आहे पांढऱ्या रंगाचा, पण इथला भात आहे काळ्या रंगाचा. नदी काळू, भातसा नंतर काळू नदी. काळू भात मुलं बाळं खातात, म्हणजे मुरबाळ नावाची नदी आहे. आणि कोकणमधली सर्वाधिक लांबी असलेली नदी उल्हास सुद्धा ठाणे. उल्हास नदी वसईच्या खाडीत जाते. खाडी कशी आहे ते हे सांगितलं आपण. नंतर रायगड, रायगड जिल्ह्याचं कॉम्बिनेशन लावायचं आहे आपल्याला कोल्हापूरसोबत. रायगड आणि ठाण्याची जी बॉर्डर आहे ती नदी करते पाताळगंगा. मग अंबा, भोगावती, कुंडलिका, पाताळगंगा ह्या 4 प्रमुख नद्या रायगडला. रायगड रत्नागिरीच्या बॉर्डरवर सावित्री नावाची नदी, जी महाबळेश्वर येथून उगम पावते आणि पश्चिमेकडे वाहत जाते. सावित्री नदी काठी बसलेले आहेत एक ऋषी, ज्याचं नाव आहे वशिष्ठ, जे आहे शास्त्रात पारंग म्हणून शास्त्री नदी. त्या ऋषींनी लावली आहे काजळी म्हणून काजळी नदी. ऋषींच्या अवतीभोवती आहे काजवी म्हणून काजवी नदी. आणि एवढा शास्त्रात पारंगत ज्ञानयुक्त असलेल्या ऋषींच्या अवतीभोवती आहे शुकशुकाट म्हणून शुक नदी, जी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची करेल बॉर्डर. त्याच्या खाली शुक. देवगड, आता देवगडचा हापूस आंबा प्रसिद्ध आहे रत्नागिरीचा, पण देवगडची नदी आहे सिंधुदुर्गची. आणि सिंधुदुर्गाची सर्वात शेवटची जी गोव्यासोबत बॉर्डर करते ती नदी म्हणजे तेरेखोल. तेरेखोलची नदी, तेरेखोलची खाडी, कोकण नद्या, फिनिश टॉप टू बॉटम. जय हिंद, जय स्वच्छ भारत. अशाच प्रकारे जर शिकायचं असेल तर अनअकॅडमीवर मला फॉलो करा. आणि रोज रात्री 10 वाजता फ्री लेक्चर असतं. सोबत किमान 3 महिने जरी माझ्यासोबत अभ्यास केला तर भूगोल, अंकगणित, बुद्धिमत्ता बेस्ट करून देऊ. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय स्वच्छ भारत. थँक्यू.